तर जय भीम मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोधिसत्व न्यूज या लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये। तर आता आपण उपस्थित आहोत मुंबईमध्ये, जिथे आज बहुजन आघाडीच्या वतीने एक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या, राजीनामा द्या अशा घोषणाबाजी करत या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की इथं मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण मुंबईमध्ये उपस्थित आहोत। मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हा मोर्चा नेमका धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या म्हणून या संदर्भामध्ये आजचा मोर्चा आहे जो आयोजित करण्यात आलेला आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष त्यांच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चाचा संदर्भ मुंबईतील मंत्रालय आज सहाय्यक विद्यार्थी आंदोलन वतीने विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। परीक्षा संबंधित कथित गैरव्यवहार आणि एनटीएच्या कार्यपद्धती विरोधात हा आवाज उठवलेला आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल मित्रांनो की या मोर्चाने एक तीव्र लढा घेतलेला आहे। या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आपल्या मुंबई महानगरपालिकापासून ते थेट मंत्रालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल की जोरदार घोषणाबाजी करत या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच आपल्या इथं पोलीस बंदोबस्तही खूप जोरात तैनात करण्यात आलेला आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात की इथे जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। इथले काही संबंधित आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। या मोर्चाचं मुख्य कारण हेच आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या असं मागणी या मोर्चातून करण्यात येत आहे। वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने हा जो मोर्चा आहे काढण्यात आलेला आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल। सर जरा हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल की धर्मेंद्र प्रधान यांच्या पोस्टरला महिलांच्या चपल्यांचं अनावरण सुद्धा करण्यात येत आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल की त्या सर्व महिला सुद्धा आक्रोश झालेल्या आहेत। याच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच यासोबत आपल्यासोबत काय मान्यवर जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण सुद्धा संवाद साधणार आहोत। आज शिक्षण भेटायला पाहिजे, पण इतर पेपर लीक होतात आणि खरंच आई वडिलांनी एवढं कष्ट करून त्या लेकरांना शिकवलेलं असतं आणि आता कित्येक मुलांनी जीव दिला आहे पेपर लीक झाला म्हणून। त्याच्यासाठी सम्यक विद्यार्थी वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन केलेलं आहे। आपण दुसऱ्या इन्स्टिट्यूटवर सुद्धा संवाद साधूयात। मॅडम नीटमध्ये सगळे पेपरमध्ये जो घोटाळा होतो आणि वारंवार हे आपल्या भारतामध्ये चाललेलं आहे आणि विद्यार्थ्याला त्यांचं भविष्य नष्ट करण्यासाठी या गोष्टी चाललेल्या आहेत। त्याच्याबद्दल शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी आमचे आंदोलन चाललेलं आहे। तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल की या मोर्चाला महिलांचा सुद्धा खूप जोरदार प्रतिसाद मिळालेला आहे। तुम्ही पाहू शकतात की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या असे घोषणाबाजी करत या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। एनटीए रद्द करण्याची मागणी केली जात आहे आणि त्याचा राजीनामा सुद्धा मागण्यात येत आहे। तर आपण इथं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यासोबत उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मोदी सरकार ने बोला था अभी हमारे धर्मेंद्र प्रधान
आपल्यासोबत काही मुख्यावर जोडलेले आहेत. राजीनामा दे, राजीनामा दे. आजच्या मोर्चाचं मुख्य कारण काय आहे? विद्यार्थ्यांचे जे पेपर लीक झाले त्याच्याबद्दल आंदोलन आहे. कारण की लोकांनी 2-2 वर्ष मुलांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून त्यांचा परीक्षा घेतलेला आहे. 2-2 वर्ष महिन्यात करून एवढा पैसा खर्च केला कुशल ह्याच्यामध्ये. आणि या पूर्ण देशाचा पेपर लीक होतो म्हणजे हा आपला जो शिक्षण मंत्री आहे त्याचा आम्ही निषेध करतो. जोपर्यंत आज राजीनामा देत नाही धर्मेंद्र प्रधान तोपर्यंत हे आंदोलन सगळीकडे चालूच असणार आहे. आणि आम्ही सर्व जेवढ्या स्टुडंट्स आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी राहणार आहे. सर, तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून म्हणजे कोणत्या प्रकारचे सरकारकडे तुम्ही आव्हान करत आहेत आणि मंत्रालयाकडे आव्हान करत आहात? सध्या मंत्रालयाकडे आवाहन करतोय नाहीतर केंद्र सरकारकडे आम्ही मागणी करतोय. केंद्र सरकारकडे मागणी करतोय की धर्मेंद्र प्रधान साहेब राजीनामा घेतलाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षक वर्ग उभा असणार नाही. ये तो अंदर है ना. ए बाबू, ये मोबाइल लेके जा रहा विजुअल बना शिक्षण मंत्री मुर्दाबाद, धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद, एनडीए रद्द करा, एनडीए रद्द करा. शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष करो. पाऊस पडला गाराचा, पाऊस पडला गाराचा, पाऊस पडला गाराचा. नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. सरकार
मोर्चा आहे तो तुमच्या मोर्चाचा मोर्चा आहे आणि तुम्ही या मोर्चाच्या नेमका या उद्देश काय? ह्या मोर्चाचं महत्व असं आहे जो नीटचा पेपर जो लीक झाला त्या पेपरसाठी आपल्या भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करून अभ्यास केला होता आणि नेमकं त्यांना परीक्षा देऊन पास व्हायची वेळ आली त्या टायमाला भाजपच्या दलालांनी तो पेपर लीक केला आणि लीक करून कमीत कमी 5 ते 6 मुलांनी आत्महत्या केली. त्या आत्महत्या केलेल्या मुलांना न्याय देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेईपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही. मागणी करण्याची मागणी केली जात आहे. एनडीए भाजप सरकार जी संघटना जी संस्था चालवते ती संस्था आम्हाला नकोच आहे. त्या संस्थेला आमचा कायम विरोध असेल आणि ती एनडीए रद्द झालीच पाहिजे. जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करत राहणार. जर या सरकारने त्याचा राजीनामा घेतला नाही तर आता तरी फक्त मुंबई पुरतं आंदोलन आहे. अख्ख्या महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर कॉल करतील आंदोलन आणि महाराष्ट्र आता बंद होऊ जाईल. हे याआधी सरकारला माहिती की बाळासाहेब ज्या दिवशी दखल घेतात त्या विषयाला पूर्ण तडीच जाईपर्यंत बाळासाहेब सोडत नाही.